प्रगती ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, प्रगती ज्येष्ठ नागरिक संस्थेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याकरिता मार्गदर्शन केले। हो सर, त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आपली एकमेव अशी संस्था आहे जिला स्वतःची इमारत आहे। महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या भरपूर जवळपास 1,500 ते 2,000 संस्था आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या। फक्त मुंबईत 750 ते 800 संस्था आहेत। पण कुणाकडेही स्वतःचा सभागृह किंवा बिल्डिंग, स्वतःची बिल्डिंग नाहीये। इथं आमची स्वतःची बिल्डिंग आहे। इथं आम्ही वाचनालय चालवतो, बालवाडी चालवतो आम्ही, आणि त्यामुळे हे कार्यक्रम घेणं, स्वतःचं सभागृह इथं आमचं, त्याच्यामध्ये 200 सभासद किंवा 200 प्रेक्षक एका वेळी बसू शकतात, आणि त्यामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे। आणि ही सगळी आमच्यासाठी चिपळूणकर सरांचा हा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे। 40 वर्ष हो सर, आता पुढच्या वर्षी आम्ही 40व्या वर्षात पदार्पण करणार आहोत, आम्ही म्हणजे आमची संस्था। हो सर। आपले किती सदस्य आहेत? सध्या आमच्या संस्थेचे 873 सदस्य आहेत, 873, आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यापैकी 163 सभासद 80 वर्षाच्या वरचे आहेत, आणि एक सभासद, केतकर नावाचे एक सभासद 102 वर्षाचे। आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगायला अभिमान वाटतो मला की ते जेव्हा गुरुवारी कार्यक्रमाला येतात ते कुठलाही आधार किंवा काठी न घेता येतात। त्यांना अजून चष्मा सुद्धा लागलेला नाही, वाचण्याचा आहे, रीडिंग क्लासेस आहेत, पण दूरचा चष्मा त्यांना आणखी लागलेला नाही, आणि फिजिकली पूर्ण फिट आहेत, चालत येतात, चालत घरी जातात, जवळच घर आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना शक्य आहे। शहरामध्ये खूप ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था आहेत। हो सर। त्यांना आपण काय आदर्श, काय मार्गदर्शन? सर, पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजे आपले 7 जुलै रोजी शहरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचं आमच्याकडे मीटिंग आहे, आणि त्याद्वारे आम्ही फेस्कॉम मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं आणि सरकारकडे आपल्या काय काय मागण्या मांडायच्या त्या दृष्टीने आम्ही विचार करणार आहोत। 7 जुलै 2026 रोजी। आपण सर्व मोठमोठ्या पदावर अधिकारी आहेत आणि आपण उच्च शिक्षित आहेत। हो। ग्रामीण भागामध्ये खूप ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना खूप म्हणजे सवलतीची गरज असते किंवा आधाराची गरज असते, त्यांनाही आपण कशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून आधार देऊ? त्या दृष्टीने विचार करण्यासाठीच आपण ही 7 तारखेची जी मीटिंग आहे ती आयोजित केलेली आहे। आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहोत ह्या माध्यमातून, की आपण शहरामध्ये भरपूर काही करतो पण खेड्यामध्ये एवढं होत नाही, तालुका पातळीवर सुद्धा एवढं होत नाही, कारण स्वतःचं सभागृह नसतं आणि पुढे काय करायचं, कसं नियोजन करायचं हे त्यांना माहीत नसतं। तर त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणे, प्लस त्यांचे विचार जे काही चांगले असतील ते आम्ही आत्मसात करून आमच्या सभासदांसाठी त्याचा उपयोग करून घेणे, हा एकमेव त्या बैठकीचा उद्देश आहे। 7 जुलैला आमची शहरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संस्थेची मीटिंग इथं होणार आहे सर। सफाई झाली पेशंटची हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या खूप समस्या आहेत। पुढाकार घेतला तर त्या दूरदूर भागाच्या ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा घरामध्ये सुविधा मिळू शकते। बरोबर सर, आम्ही वर्षातून 3 म्हणजे 4 महिन्याला एक हेल्थ चेकअप कॅम्प आपल्या सभासदांचा, प्लस जे कोणी ज्येष्ठ नागरिक येतील बाहेरचे सभासद जरी नसले तरी, तर हेल्थ चेकअप कॅम्प आपण त्यासाठी फ्री घेत असतो। पण हे ग्रामीण भागापर्यंत कसं न्यायचं आणि ऍक्च्युअल ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं ते नियोजन करण्यासाठीच आपण त्या दृष्टीने पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वांना इथं मीटिंगसाठी बोलवलेलं आहे। जवळपास 80 वर्ष वय पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत, हो, आणि त्यांच्यामध्ये आजही संगीत किंवा गायनाची फार मोठी क्षमता आहे। हो, जवळपास 80च्या दरम्यान कराओके संगीत गाणे म्हणणारे सभासद आपल्याकडे। हो, तर आमचे सभासद मॅक्झिमम जे आहेत अत्यंत उच्च दर्जाचे गायक आहेत आपल्याकडं, प्लस इतरही क्षेत्रामध्ये समजा नृत्य आहे किंवा वाद्य संगीत त्यामध्ये प्रवीण असलेले उच्च दर्जाचे सभासद आपल्याकडे आहेत, आणि त्या सभासदांना घेऊन आपण बरेच कार्यक्रम दर 2-3 महिन्याला एकदा करत असतो। आणि तुम्हाला सांगाय मला आनंद वाटतो की मागच्याच महिन्यात म्हणजे मार्च एंडला आपण नाट्य संगीताचा एक कार्यक्रम घेतला होता,
संगीत नाटक जे असतं ते संगीत नाटकातले जे पदं असतात ती पदं सादरीकरणासाठी आपण हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्या नाटकामध्ये ज्या वेशभूषा होत्या त्या वेशभूषा घेऊन त्या कलाकारांना करून ते आपण संगीत नाट्य इथं सादर केलेलं आहे. आमचे संगीत विभाग प्रमुख विश्वास काळे हे सर्व त्याचं नियोजन करत असतात आणि अशोक पाध्ये सर या नाही इकडे पूर्ण म्युझिक सिस्टीम आमची हे सांभाळत असतात. अशोक पाध्ये सर. काल एक ज्येष्ठ नागरिकांना मुंबईला एक अन्याय झाला, सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून आधीच विद्यापीठात बसवलं. सर ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा मिळायलाच पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत आणि त्यांना समाजात कुठे गेले, समजा दुकानात गेले, भाजी घ्यायला गेले किंवा एखाद्या मॉलमध्ये गेले तर ज्येष्ठ नागरिकांना रिस्पेक्ट प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहेत आणि काही कामाचे नाहीत, उलट आमच्या अनुभवावरच हे जग चाललेलं आहे. तरुण मुलांना काहीच माहित नाहीये, आमच्या अनुभवावर हे जग चाललेलं आहे. ज्यांच्या अनुभवावर मुळे आपण एवढे मोठे झालो त्यांना जर तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही, त्यांना जर त्यांचा आदर केला नाही तर समाजाची सामाजिक म्हणजे व्यवस्थाच पूर्ण ढासळून जाईल. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे पाऊल उचललंय, तात्काळ जी कारवाई केली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आमच्या संस्थेतर्फे हार्दिक आभार मानतो.